आज ना मला शौर्याला आणायला आहे ना थोडं लवकर जायचं होतं ना, कारण रोजच उशीर होत असतो ना. मग ना क्रिशा पण उठली होती, लगेच तिला घेतला आणि निघाले. तर बघा लिफ्ट उघडल्याबरोबर ती माझ्यासमोर, म्हणजे आजही मला तिला उशीरच झाला ना घ्यायला. तर बघा ती कशी रुसलेली होती, पण त्या ताई ना खूप चांगल्या आहे. तर असं मग आता संध्याकाळी ना इकडं क्रिशासाठी असं नाश्ता बनवत होते ना, लगेच शौर्यासाठी पण बनवला. तर ती मला बोलली की संध्याकाळी स्वयंपाक नको करू मम्मी, मला हेच खाणार आहे ना, मी मला आवडतं. आणि गुड्डू ही बोलली. तर म्हटलं चला आता स्वयंपाकाचं तर काही टेन्शन नव्हतं आणि तिचे पप्पाही गेलेले होते ना कामावर. मग असं इकडं क्रिशासोबत लाड केला आणि मग अभ्यासाला बसवला ना त्यांना. तर बघा ही अभ्यास न करताना ड्रॉइंग काढत होती, पण ना मी बघितलं म्हणून ना झाकून घेतलं होतं. मग आता क्रिशाही आहे ना इकडं खेळून खेळून खूप बोर झाली होती ना, तर मग असं तिला थोडंसं बाहेर फिरायला नेलं. तिला छान वाटतं ना, आवडतं खूप फिरायला. मग असं घेऊन येत होते घरी, तिला म्हटलं चल माझ्या व्हिडिओत आहे ना गुड्डू. तर ना मुद्दाम इग्नोर करून साईडला गेली ना. तर मी पण तिच्या आईने मग असं तिला व्हिडिओमध्ये घेतलं ना, तर लागली ना हसायला. बघा क्रिशाही कशा हसत होते. आणि ना असं बाहेर तिला खूप भारी वाटतं ना. मग फिरून वगैरे घरी आलो होतं आणि ना आमच्या गुड्डूला खूप छान मॅगी बनवता येते ना, एकदम टेस्टी. तर मग तिने अशी गरम गरम मॅगी बनवून दिली. आणि कधीतरी दुसऱ्याच्या हाताचं पण छान वाटतं ना, आपल्या हाताचं माणूस खाऊन खाऊन कंटाळतं ना. मग संध्याकाळी असे पप्पा आहे ना साखराचं पोतं घेऊन घरी आले होते ना. चला मग बाय.